आज आपण चर्चा करतोय टॉक टाइम मध्ये लहान भावंडांची भांडण्या विषयावर. या विषयावर तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता 0226689920 या नंबरवर. सर, पुन्हा एकदा जो एक मुद्दा आहे की फर्स्ट बेबी, मिडल चाइल्ड आणि नंतर एकदम शेवटचं जे मूल असतं, यांची जी मानसिक त्यांच्यामध्ये जी द्वंद्व सतत चालू असतं, तर असं या सगळ्यामध्ये तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतं? हे जे की मोठं मूल, धाकटं मूल, मधली मुलं, ह्याच्यामध्ये मानसिकमध्ये पुष्कळ फरक पडतो. पण आता आपण हे बघितलं पाहिजे की सध्या अशी प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोनच मुलं असतात. 5-5, 6-6 भावंडे आहेत, 7-8 भावंडे आहेत, असं हल्ली बघत नाहीत. पण ज्या घरामध्ये असतात त्या घरामध्ये की सगळ्यात जे मोठं मूल असतं त्याच्या अंगावर जबाबदारी लवकर पडते आणि त्याप्रमाणे त्याला अधिकारी लवकर मिळतात. की वडिलांच्या खालोखाल आईनंतर घरामध्ये अधिकार मोठ्या भावंडाचे असतात. आणि जेव्हा वयामध्ये अंतर बरंच असतं तेव्हा मोठी भावंड लहान भावंडाचं पालकत्वही करतात. समजा पूर्वी असं की समजा वडील लवकर गेले, काय अशी वाईट घटना झाली, तर पुष्कळ मोठ्या भावंडांनी आपल्या धाकट्या भावंडांचं शिक्षण पूर्ण केलेले, त्याला नोकरीला लावलेले, लग्न कार्य त्याचे करून त्यांना मार्गाला लावून दिलेलं. म्हणजे एवढा वयामध्ये फरक त्याच्यामध्ये असायचा. तर त्यामुळे मोठ्या भावंडाला अधिकार मिळतात आणि जबाबदारी असते. आणि धाकटं भावंड धाकटं असल्यामुळे त्याची लाट जास्त होतात. त्यामुळे पुष्कळ जेव्हा म्हणजे रेबेल म्हणतो की नवीन नवीन कल्पना किंवा क्रांतिकारी कल्पना, दोन्ही चांगल्या किंवा वाईट, चांगल्या पण असतील किंवा वाईटही असतील, अशा क्रांतिकारी कल्पना बहुतेक धाकट्या भावंडाकडून येतात. कारण धाकट्या भावंडांचं विचार प्रक्रिया मोठ्या भावंडाला कसं असतं की आपल्या घरामध्ये अशी पद्धत आहे, अशाच पद्धतीने तुला चाललं पाहिजे. त्यामुळे एक प्रकारचं कन्फॉर्मिस्ट, जे आपल्याला ठरलेला पद्धत आहे त्या पद्धतीनुसार मोठं भावंड वागतं. आणि धाकट्या भावंडाचं लाड असल्यामुळे ते आपल्या स्वतंत्र विचाराने वागतं. ते कधी चांगले असेल कधी वाईटही असेल, पण ते आपल्या विचाराने जातं. आणि मधली भावंड असतात ती दोन्ही मध्ये सँडविच होतात आणि इकडून तिकडून थपडा खाल्ल्यामुळे त्यांना स्वतंत्र विचारही करू शकत नाहीत किंवा मोठ्या भावंडासारखी अधिकार किंवा जबाबदारी नसते. नक्कीच. आपल्याला शुभांगी माने प्रश्न विचारतायत सांगलीहून. शुभांगी. हा, हॅलो. हा, आम्हाला 2 मुलं आहेत. एक 5 वर्षाचा आहे आणि एक 7 वर्षाचा आहे. मग त्या दोघांमध्ये अभ्यासाच्या बाबतीत भांडण होत असतात. मोठा म्हणजे थोडाफार समजूतदार आहे, पण जो लहान आहे ना तो फार चिडचिडपणा करतोय. म्हणजे असं खाण्यापिण्याच्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीत असं खूप त्याला राग येतो. म्हणजे मोठ्या भावाला खूप मारायचं म्हणजे असं प्रयत्न करत असतो. मोठा खूप समजूतदार आहे एकदम. म्हणजे असं त्याला आम्ही जरी शांत बस म्हटलं ना तर बसतो. पण जो मोठा मुलगा आहे, लहान मुलगा आहे ना, तो म्हणजे त्याला सारखा असं सहज जरी काय झालं तरी खूप मारतो खूप. त्या दोघांमध्ये असं समंजसपणा आणण्यासाठी काय करायला पाहिजे? तर ही जी दोन्ही मुलं लहानच आहेत तशी, तर त्यांची जेव्हा भांडणं होतात तेव्हा त्याच्यामध्ये दखल न घेता तुम्ही त्यांना मोकळं सोडा आणि दोघांनी सारखंच द्या. म्हणजे धाकट्या भावंडाची बाजू घेऊन मोठ्या मुलाला रागवू नका. आणि त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल एक असं आहे की तुम्ही दोन्ही मुलांना की खाण्याच्या बाबतीच्या मागे लागायचं नाही. कारण आईला काय असतं की मुलानं नाही खाल्लं की आईचं हृदय कोमे असतं. त्यामुळे मुलाला पोटभर भरवल्याशिवाय आईला समाधान मिळत नाही. त्यामुळे आम्ही सांगतो की मुलाला अजिबात भरवू नका. धाकट्या मुलाला भरवू नका आणि मोठ्याला भरवू नका, कोणाला भरवू नका. तर खाण्याच्या बाबतीत दोघांना त्यांच्या आवडीप्रमाणे खाऊ द्या. अर्थात मुलं म्हणले की आईकडेच मागणार की आई मला ते कर हे कर, म्हणजे ते तुम्ही त्यांच्या आवडीचा पदार्थ घरात करणारच. पण मला फक्त अमुकच भाजी पाहिजे, अमुकच ते पाहिजे असे हट्ट त्यांचे सुरू ठेवू देऊ नका. लहानपणापासून त्यांना घरामध्ये जे काही 4-5 पदार्थ बनतात ते पदार्थ त्यांच्या आवडीप्रमाणे खायची सवय लावा. तर दोघांनाही भरवायचं नाही. आणि दोघांनाही अभ्यासाच्या बाबतीमध्ये अभ्यास कर. कारण पुष्कळ आया आम्ही म्हणतो, कारण वडील आपल्या नामानिराळे असतात, ते काही घरात लक्ष घालत नाहीत. अर्थात ते पण चुकीचंच आहे, त्याने पण मुलामध्ये लक्ष घातलं पाहिजे. पण पुष्कळदा आयामध्ये त्यांचं अक्षरशः तन मन धन त्या मुलांच्या भोवती फिरत असतं. तर सांगतो आहे ना की बाबा तुम्ही सारखं 24 तास मुलांचा विचार न करता तुमचं स्वतःच आयुष्य पण जागा. तर मग आया म्हणजे एकंदर स्त्रिया आपल्या मुलांच्या करता अतित्याग करतात. अतित्यागाची पण गरज नाहीये. प्रत्येकानं आपापलं आयुष्य आपल्या आवडीप्रमाणे जगलं पाहिजे. तर या दोन्ही मुलांना तुम्ही अभ्यासाच्या बाबतीतही मागे लागू नका, खाण्याच्या बाबतीतही मागे लागू नका आणि त्यांना खेळाचे तेवढे खेळू द्या. दोघांनाही आउटडोर गेम्स, बाहेरचे मैदानी खेळ खेळणं जरुरी आहे.
घरात कॉम्प्युटर गेम्स किंवा टीव्ही गेम पेक्षा बाहेरच दोघांना खेळणं बरोबर. जरूर. सर इथे कसं की दोन मुलांचा प्रश्न होता आता. पण ह्याच्यामध्ये समज मुलगी मुलगी किंवा मुलगा मुलगा अशी जी कॉम्बिनेशन असतात किंवा मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतं? कधी कधी एक लिडरशिप क्वालिटी असते, काही काही वाटतं की माझा दादा किंवा माझी ताई ही माझा आयडॉल आहे. तर याच्याबद्दल काय काय तुम्हाला ऑब्झर्व केलं तुम्ही? त्याच्यामध्ये आपण जेव्हा बाल संगोपन करतो, घरामध्ये मुलं वाढतात, तेव्हा ही मुलगी आहे की मुलगा आहे असा फरक न करता दोघांना सारखंच केलं पाहिजे. दोघांना आपापल्या ऐपतीप्रमाणे, प्रत्येक बालकांची आवड निवड ऐपत वेगळी असते, तर आपापली जी परिस्थिती आहे त्या त्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही हे मुलगा आणि मुलगी त्यांना जे जे करू शकता दोघांना सारखं करा. हा मुलगा आहे म्हणून त्याला जास्त करायचं, मुलीला कमी करायचं असं करू नका. कारण असं केल्याने तुम्ही त्या मुलाचंच नुकसान करताय. कारण मुलगीला कारण जेव्हा माणसाला अडचणी असतात तेव्हा मनुष्य जास्त मेहनतीने प्रगती करतो, जिद्दीने काम करतो. त्यामुळे थोड्याफार अडीअडचणी असणं जरुरी आहे. बरोबर. मुलांना ठेच लागून शहाणं होऊ द्या. त्यामुळे मुलांना प्रोटेक्ट करायचं आणि मुलीला काहीच करायचं नाही असं करू नका. दोघांना सारखं करा. बरोबर. आपल्याला वैशाली माने प्रश्न विचारतात पंढरपूरहून. वैशाली. हॅलो. हा वैशाली. हा, माझा असा प्रश्न आहे की माझा छोटा मुलगा आहे ना, मोठा एक मुलगा आहे. वैशाली तुम्ही टीव्ही सेट बंद करून तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हॅलो, माझा मोठा मुलगा 12 वर्षाचा आहे आणि छोटी मुलगी एक आहे 10 वर्षाची आणि मुलगा एक आहे छोटा त्याच्यापेक्षा. मग ती मुलगी आणि मधली मुलगी आहे आणि मोठा मुलगा आहे. तर छोटा मुलगा काय करतो, त्या मुलीला आणि मुलाला एवढं मारतो की आणि भांडण दोघांबरोबर करतो. तो दोघे समजून काहीही सांगितलेले ऐकत नाही. आणि माझं तेच खरं, तुम्हा दोघाला जसं आहे ना तसंच मला पाहिजे. अरे तू लहान आहे, ते मोठे आहेत, तू त्याचं ऐकून घेत जा, तू मोठ्या भावानं मारू नको असं म्हटलं तर त्याला काही ऐकत नाही आणि तो आपलं तेच खरं करतो. आणि त्याच्यासाठी आता काय करायचं, मी कसं त्याला समजून सांगायचं? सगळ्याचे धाकटं मुलं आहे ते छोटं असल्यामुळे आणि त्या छोट्या मुलाला आपले दादा म्हणजे दादा आणि ताई त्यांचं फार आपलेपणा, अभिमान किंवा आवड असतो. त्यामुळे जी छोटी मुलं असतात ती आपल्या मोठ्या भावंडांची कॉपी करायला प्रयत्न करतात. म्हणजे आपली मोठी भाऊ किंवा बहीण जसं वागतील, जसे कपडे घालतील, जसं राहतील, जसं बोलतील तसंच कॉपी करायचा प्रयत्न करतात. तर ते लहान मुलं त्या दोघांच्या मागे मागे जाणार, दोघं अभ्यास करताना त्यांच्या समोर येऊन बसणार, त्यांना त्रास देणार. तर तिकडे आपण दुर्लक्ष करायचं, कारण त्यांचं बघून बघून ते पण अभ्यास करायला लागेल. तर हे जे मुलांची भांडणं आहे तिकडे तुम्ही लक्षच घालू नका. तुम्ही तुमचं काम करत राहा. मुलं काय करतात ते त्या धाकट्या बाळाला धपाटा पण मारतील, त्याच्याशी खेळतील पण, त्यांचे प्रॉब्लेम त्यांना सोडू द्या. पालकांनी त्याच्यामध्ये लक्ष घालायची गरज नाही. बरं, आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.